मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीनं मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त केलाय. प्रजासत्ताक दिनी भाषण करत असताना गिरीश महाजन यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख झालेला नव्हता, याचा निषेध करत आक्रोश व्यक्त करण्यात आला. महाजनांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. जळगावात गिरीश महाजनांविरोधात समता दलाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. महाजन यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा जळगावमध्ये फिरू देणार नाही असा इशारा नागरिकांनी गिरीश महाजनांना दिला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या जाहीर सभा होणार आहे. ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकून वर्ष उलटूनही पैसे न मिळाल्यानं अनेक शेतकरी चिंतेत आले. या प्रकरणी बुलढाण्यातील झाडेगाव येथील शेतकरी बाबूराव माळी यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिलाय. प्रशासनानं गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांची थकीत रक्कम तातडीनं अदा करावी अशी मागणी केली आहे. मुरुम नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर आंबेडकरी तरुणांनी शाई फेकली. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्यानं धाराशिवच्या मुरुममधील भीम सैनिक आक्रमक झाले. मुख्य अधिकाऱ्यांना आंबेडकरी तरुणांनी जाब विचारत घेराव घातला. सोलापूर महापालिकेत एमआयएमच्या गटनेतेपदी वाहिदा बानो शेख यांची निवड झाली आहे. एमआयएमचे सोलापुरात 8 नगरसेवक निवडून आलेत. भाजपनंतर एमआयएम सोलापुरात दुसरा पक्ष आहे. इम्तियाज जलील यांनी सोलापूर महापालिकेच्या एमआयएमच्या गटनेतेपदी वाहिदा बानो शेख यांची निवड झाल्याचं जाहीर केलंय. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 जागांसाठी 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या 16 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात आहेत. पंढरपूर तालुक्यातील लढतीमध्ये प्रामुख्यानं भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्यात प्रमुख लढती होणार आहेत. निफाड तालुक्यातील मानोली खुर्द परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेतात एका मादी बिबट्यानं आपल्या बछड्यांसह ठाण मांडल्याचं समोर आले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत वन विभागाच्या मदतीनं 3 पैकी 2 बछड्यांना जेरबंद करण्यात यश मिळवलं. गेल्या काही दिवसांपासून निफाडसह येवला तालुक्यात परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धावपळ उडाली आहे. ग्रामीण भागात शेती पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती मिळाली. जळगावमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांना पावसानं झोडपलंय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.